Okay. Hope it's visible. तर आजचा आपलं टॉपिक आहे, तसं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, की आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र ओव्हरसीज स्कॉलरशिप बद्दल. ठीक आहे. अ, त्याची पात्रता, निकष काय असतील आणि बाकीच्या गोष्टी आपण आज समजून घेऊ. तर त्या सुरुवातीला माझ्याबद्दल होप तुम्हाला माझा फोटो आवडला असेल. ठीक आहे. मी जसं अजरने सांगितलं त्याप्रमाणे मी एन्व्हायर्नमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा कोर्स शिकतोय युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोमध्ये. याच्या आधी मी TISS मध्ये CODP मध्ये माझं मास्टर्स केलं आहे त्यात आणि माझ्याकडे 5 वर्षाचं डेव्हलपमेंट फील्डमध्ये एक्सपिरियन्स. तर आज आपण बघणार आहोत बेसिक मुद्दे जे आपल्याला मदत करतील अप्लाय करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपसाठी. त्यात आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की त्याचे बेनिफिट्स काय असतात आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय असेल आणि अप्लिकेशन कधी सुरू होईल, अप्लिकेशनची प्रोसेस काय असेल आणि डॉक्युमेंटेशन आपल्याला कोणकोणते लागतात, कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला बनवावं लागेल आणि महत्वाचे म्हणजे आपण त्यानंतर आपण बघणार आहोत की स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी आपल्याला कोणकोणते स्ट्रॅटेजी फॉलो करावं लागेल आणि कोणकोणते चॅलेंजेस येतात सोबत या सगळ्या प्रोसिजर दरम्यान या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. आणि या सेशन दरम्यान तुम्हाला कधी प्रश्न असेल, काही विचारायचं असेल, तर कधीही मला पिंग करू शकता. डोंट वरी आणि इतकं फॉर्मल जाण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही कधीही हात वर करून किंवा डायरेक्ट कॉमेंट करून मला प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. तर आपण सुरुवातीला बघू कोणकोणते स्कॉलरशिप आपल्याकडे आहेत. तर तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या स्कॉलरशिप आपल्याला अ, दिल्या जातात. होप आय एम ऑडिबल राइट? माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके. Yes, you are audible. ओके. थँक यू सो मच. तर सगळ्यात महत्वाची आणि पहिली स्कॉलरशिप आहे ट्रायबल डिपार्टमेंट मार्फत दिली जाते. मुख्यतः ती एस-टी कॅटेगरीच्या मुलांना दिली जाते. तशा दुसरी जो डिपार्टमेंट आहे सोशल जस्टिस डिपार्टमेंट याच्या मार्फत शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. तिसरी महत्वाची स्कॉलरशिप आहे हायर एज्युकेशन अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटची. ही जी स्कॉलरशिप आहे मुख्यतः जे ओपन कॅटेगरीमध्ये मुलं येतात कुठल्याही इतर कॅटेगरीमध्ये येत नाही अशा मुलांना हायर एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट मार्फत स्कॉलरशिप दिली जाते. आणि त्यानंतर महत्वाची स्कॉलरशिप आहे ओबीसी स्कॉलरशिप अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट मार्फत दिली जाते स्कॉलरशिप. मुख्यतः ओबीसी मुलांना दिली जाते. आणि त्याच्यानंतर मायनॉरिटी डिपार्टमेंट मार्फत ही फॉरेन एज्युकेशनसाठी स्कॉलरशिप दिली जाते. ही स्कॉलरशिप भारतातले सगळे जे मायनॉरिटी ग्रुप्स आहेत त्या सगळ्यांना ही स्कॉलरशिप लागू आहे. आणि त्याचप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट पण स्कॉलरशिप देते. फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्कॉलरशिप पर्टिक्युलरली काही कोर्सेससाठी आहे. म्हणजे सांगायचा उद्देश झाला की जे कोर्सेस मॅनग्रोव्ह रिस्टोरेशन, इकोलॉजी, ओशियन, कन्झर्वेशन, इकोलॉजी किंवा अशा इन्व्हायरमेंटल इश्यू संबंधी आहेत त्या त्याच अशा विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते. आणि महत्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर मागच्या वर्षी ही स्कॉलरशिप सुरू झाली आणि खूप कमी ॲप्लिकेशन या डिपार्टमेंटला गेले आहेत. आणि त्याच्यानंतर प्लॅनिंग डिपार्टमेंटची स्कॉलरशिप आहे. आपल्याला माहित असेल 7 मार्फत ही स्कॉलरशिप दिली जाते. मुख्यतः मराठा, कुणबी मराठा अशा विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळते. आणि याचे जे क्रायटेरिया आहेत ना, लगभग ऑलमोस्ट सेम आहेत, पण वेगवेगळे नंबर्स आहेत. अ, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे आता सांगायचं झालं तर ट्रायबल डिपार्टमेंट मार्फत जी स्कॉलरशिप दिली जाते ती 40 विद्यार्थ्यांना देते. एस-टी, ओबीसी आणि मायनॉरिटी 75 मुलांना देते. हायर एज्युकेशन जी ओपनसाठी आहे ती 20 मुलांना, फॉरेस्ट डिपार्टमेंट 20 मुलांना आणि प्लॅनिंग डिपार्टमेंट पण 75 मुलांना देते. ठीक आहे. आणि याच्या संबंधी आपण बाकी इलिजिबल क्रायटेरिया आपण नंतर बघू. मी हा जो सेशन आहे कंबाईन घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे पर्टिक्युलरली एका डिपार्टमेंटची स्कॉलरशिप नाही, तर आपण या सेशन मार्फत बाकीचे जे सगळे स्कॉलरशिप क्रायटेरिया एक कंबाईन करून मी यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपल्याला बाकी गोष्टीबद्दल पण माहिती मिळेल आणि एक जो कंबाईन नेचर असतं आपल्या ॲप्लिकेशनचा ते पण आपण समजून घेऊ शकतो. आणि महत्वाचे म्हणजे की आपण कुठल्याही एका विभागालाच हे ॲप्लिकेशन करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बेनिफिट्स आहेत. तर या स्कॉलरशिप मार्फत खूप छान बेनिफिट्स विद्यार्थ्यांना मिळतात. महत्वाचे म्हणजे आपल्याला जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन तिथे शिकण्यासाठी मिळतं. तिथे एज्युकेशन घेता येतं.
आणि महत्वाचं म्हणजे याच्यासाठी लागणारी पूर्ण ट्युशन फी गव्हर्नमेंट परस्पर युनिव्हर्सिटीला देते आणि त्याचप्रमाणे ही स्कॉलरशिप आपलं फूड आणि अकोमोडेशन पण कव्हर करते, ज्यासाठी लगभग 1900 पाउंड किंवा $15,400 जी काही अमाऊंट असेल. म्हणजे बघा की तुम्ही युके मध्ये असाल तर तुम्हाला पाऊंड मध्ये मिळेल आणि युके व्यतिरिक्त असाल तर तुम्हाला डॉलरमध्ये पेमेंट मिळेल. आणि हे जे अमाऊंट आहे ते अॅन्युअल बेसिसवर आहे आणि याच्यात तुम्हाला स्टे आणि फूड लिव्हिंग एक्सपेन्सेस कव्हर करावं लागतं आणि ते सफिशियंट आहे. म्हणजे थोडं दिक्कत होतं, थोडं प्रॉब्लेम होतं आपल्या लाईफस्टाईल नुसार त्याचा फरक पडू शकतो, पण ॲज अ स्टुडंट इज सफिशियंट टू सर्व्हाइव्ह इन द फॉरेन कंट्रीज. ओके. त्याचप्रमाणे हेल्थ इन्शुरन्स पण त्या स्कॉलरशिप मार्फत कव्हर केला जातं. जी अमाऊंट आपण हेल्थ इन्शुरन्ससाठी भरतो जेव्हा व्हिसा अप्लिकेशनच्या वेळेस वगैरे, जी पर्टिक्युलर तुझं अमाऊंट असते ती पण आपल्याला रिम्बर्स करता येतात. आणि महत्वाचं म्हणजे 2 वेचं एअर फायर पण मिळतं. म्हणजे जाण्यासाठी येणारा विमानाचा खर्च आणि येण्यासाठी येणाऱ्याचा खर्च ते इकॉनॉमिक क्लासचं जेवढी काही ऍक्च्युअल अमाऊंट असेल ती अमाऊंट आपल्याला रिम्बर्स करता येते. आणि त्या व्यतिरिक्त अदर एज्युकेशन अलाउन्सेस मध्ये तुम्हाला कुठे कॉन्फरन्सला जायचं असेल किंवा बुकसाठी किंवा बाकीच्या इतर कोर्सेससाठी किंवा एज्युकेशन रिलेटेड अदर खर्चासाठी जे तुम्हाला खर्च वगैरेचा याच्यासाठी पण गव्हर्नमेंट 1100 पाउंड पर्यंत किंवा $1500 पर्यंत मदत करते. याच्यानंतर आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचं इलिजिबिलिटी. तसं इलिजिबिलिटीचा विचार केला ना छोट्या छोट्या इलिजिबिलिटी खूप काही आहेत, पण जे मेजर आहेत आणि महत्वाच्या ज्याला आपल्याला फॉलोच करावं लागतं ते महत्वाचे आहे की आपण सुरुवातीला आपल्याकडे डोमिसाईल असलं पाहिजे आणि आपण महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे आपले वडील पण डोमिसाईल महाराष्ट्रात असले पाहिजे. सोशल जस्टिसच्या स्कॉलरशिप व्यतिरिक्त बाकी सगळ्या स्कॉलरशिपला वडिलांचं पण डोमिसाईल सर्टिफिकेट मागतात ते प्रूव्ह करण्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे इथे आहे की आपल्याला क्यूएस रँकिंग किंवा द टाइम्स हायर एज्युकेशनच्या रँकिंगनुसार टॉप 200 युनिव्हर्सिटी पर्यंत आपण ऍडमिशन घेतलेल्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण ऍडमिशन मिळू शकतो. पण जे फॉरेन जे फायनल लिस्ट लागते किंवा जी मेरिट लिस्ट लागते ती पूर्णतः ज्यांना हायर रँकिंगच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळेल त्यांना ही स्कॉलरशिप शक्यता दिली जाते. आणि तिसरं महत्वाचं पॉईंट म्हणजे इन्कम लिमिट. ठीक आहे. तर सगळ्या स्कॉलरशिपसाठी 8 लाखाची मुभा आहे, पण ट्रायबल डिपार्टमेंटनी काही क्वचित ठिकाणी 10 लाखापर्यंत इन्कम असल्याचं लिमिट गृहीत करून देण्यात आलं. का तर त्याला भरपूर सारे कारण आहेत आणि अप्लिकेशन पण खूप कमी येतात त्यासाठी त्यामुळे गव्हर्नमेंटनी लास्ट इयरला हा निर्णय घेतला. पण शक्यतो सगळ्यांना इन्कम लिमिट कंपल्सरी 8 लाख आहे आणि 8 लाखाचं इन्कम लिमिट आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी आपण रहिवाशी म्हणतो उत्पन्नाचा दाखला आपण देऊ शकतो आणि सोबतच आपले आणि आपल्या आई किंवा वडिलांचे ITR पण आपल्याला सबमिट करावं लागते ऍट द टाइम ऑफ अप्लिकेशन. And the most important thing is the age limit. Okay, if you are a master's student and you are planning to apply for the masters, the age limit is 35 years, and if you are applying for the PhD, and the age limit for the PhD is 40 years. Uh, शक्यतो हे एज लिमिट ऍट द टाइम ऑफ अप्लिकेशन तुम्ही तुमचं वय किती असेल त्याच्यावरून गृहीत धरलं आहे. समजा की मी आज 39 वर्षाचा आहे आणि मला PhD करायची आहे आणि ऑब्व्हियसली 4 वर्षाची PhD असते. नंतर जसं PhD होऊन जाईल माझं वय पण वाढेल, पण ऍट द टाइम ऑफ अप्लिकेशन माझं जे वय असेल त्याच्यानुसार एज लिमिट कन्सिडर केला जातं. आणि नंतरचं महत्वाचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आपलं ग्रॅज्युएशन झालं तर ग्रॅज्युएशन मध्ये किंवा मास्टर झालं तर मास्टर्स मध्ये आपल्याला किमान 55% मार्क्स मिळणे गरजेचं आहे. मागच्या वेळेस हा खूप मोठा इश्यू झाला होता. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी हे जे ग्रॅज्युएशनचे मार्क्स आहेत ते 75% वाढवले होते. पण आमच्या मित्रांनी आणि बाकी लोकांनी खूप छान प्रोटेस्ट करून आपलं मत मांडून खूप सारा रिव्होल्युशन या स्कॉलरशिप मध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातच त्यांनी ग्रॅज्युएट विथ ऍटलिस्ट 55% कन्फर्म करण्यात आलं. आणि त्यानंतर महत्वाचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याकडे पासपोर्ट असावं आणि कुठल्याही कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी विजाचे जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया रिक्वायरमेंट असतात ते पूर्ण करावे लागतात. आणि शक्यतो याच्यामध्ये आपल्याकडे काही क्रिमिनल चार्जेस वगैरे असेल किंवा विजा
ज्यामुळे मिळू शकत नाही अशा काही गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्व असेल तर ही स्कॉलरशिप नाही. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काही सांगता येईल की जसे फक्त 2 अपत्यांनाच म्हणजे एका फॅमिलीमध्ये एका वडिलांचे 2 अपत्यापर्यंतच व्यक्तींना ही स्कॉलरशिप मिळू शकते. आणि अजून दुसरी एक एलिजिबिलिटी म्हणजे आधी याच्या आधी तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप अवेल केली आहे, फॉरेन स्कॉलरशिप, आणि तुम्हाला परत पीएचडी साठी अप्लाय करायचं असेल तर मिळत नाही. पण मी आता मास्टर्स करतोय, मला मास्टर्स केल्यानंतर लगेच मला पीएचडी करायची आहे, तर तेव्हा आपला रँक हाय करून मला पीएचडी साठी याच्यातच मला स्कॉलरशिप मिळाला, या स्कॉलरशिप मध्ये मला पीएचडी पण कन्वर्ट करून मिळतं. आणि फक्त त्यासाठी असं आहे की माझं 1 वर्षाचं ऑलरेडी शिक्षण झालंय, तर मला पुढच्या फक्त 3 वर्षासाठी पीएचडी ची जी स्कॉलरशिप आहे ती मिळेल. आणि 4थ्या वर्षासाठी मला दुसऱ्या फंडिंगची वगैरे गरज पडेल, अशा प्रकारचा आहे. किंवा तुम्ही पीएचडीला करत असाल तर पीएचडीचा टोटल 4-5 वर्षाचा जेवढा कालावधी आहे त्या कालावधीसाठी आपल्याला स्कॉलरशिप मिळते. ओके. होप यू गाईज आर विथ मी. आणि काही प्रश्न असेल तर हात उंच करून मला सांगू शकता किंवा विचारू शकता. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण चर्चा करणार आता अप्लिकेशन अँड डॉक्युमेंटेशन. हा खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्या होल जर्नीमध्ये. ही जी स्टेज आहे ना, या स्टेज पर्यंत असं आपण गृहीत धरला जातो की आपल्याकडे ऍडमिशन आहे. ओके. ऍडमिशन आहे, चांगल्या युनिव्हर्सिटी आपल्याला ऍडमिशन मिळाली आहे आणि आपण फायनान्सेस मॅनेज करण्यासाठी प्रयत्न करतो. फायनान्सेस मॅनेज करण्यासाठी भरपूर सारे मुलं लोन घेतात किंवा भरपूर सारी मुलं स्वतः खर्च करतात आणि आपल्यासारखी मुलं स्कॉलरशिप साठी पण जातात. ठीक आहे. आपण खूप साऱ्या स्कॉलरशिपचे ऑप्शन्स पण बघतो. त्यात एक आणि स्ट्रॉंग आपण त्याच्यासाठी बघतो की महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मला मिळाली पाहिजे. पण त्यासाठी काही क्रायटेरिया आहेत, काही डॉक्युमेंट्स आहेत, जे आपल्याला काटेकोरपणे पालन करून ते सबमिट करावं लागतं. आणि सांगायचं झालं तर आता सध्या सोशल जस्टिस डिपार्टमेंट मार्फत जी स्कॉलरशिप एससी विद्यार्थ्यांना देण्यात येते त्याची अप्लिकेशन ओपन झाले आहेत आणि त्याची लास्ट डेट आहे 30th ऑफ एप्रिल. आणि इतक्यातच ट्रायबल डिपार्टमेंटसाठी जे मुलं इच्छुक आहेत ते पण अप्लाय करू शकतात. त्यांचे पण अप्लिकेशन प्रोसेस सुरू झाली. आणि बाकी इतर डिपार्टमेंटचे जे स्कॉलरशिप आहेत शक्यतो माझ्या मते लास्ट इयरला ते एप्रिल आणि मे आणि जून मध्ये झाले होते. जून जुलै पर्यंत सगळं प्रोसिजर ते पूर्ण करतात शक्यतो. पण मागच्या वर्षी इलेक्शन असल्यामुळे त्याला थोडी दिगंतराई झाली आणि भरपूर सारे मुलं कॉलेज चालू झाल्यानंतर वगैरे लिस्ट लागली, त्यामुळे भरपूर सारे मुलं जाऊ शकले नाही. आणि जे अदर फायनान्शियल कंडिशन मध्ये होते किंवा दे आर इलिजिबल लोनसाठी होते किंवा बाकीचे जे क्रायटेरिया होते ते पूर्ण करू ते मुलं स्वतः पैसे वगैरे भरून गेले. नंतर त्यांना स्कॉलरशिप मिळाल्यानंतर ते परत या स्कॉलरशिपसाठी अप्लाय इलिजिबल झाले. ओके. आणि मागच्या वर्षीपर्यंत अप्लिकेशन करायची पूर्ण पद्धत ही ऑफलाईन होती. आपल्याला पुणे येथील ऑफिसला समाज कल्याण ऑफिस, जे बहुजन कल्याण ऑफिस झालं किंवा ट्रायबल डिपार्टमेंटचं ऑफिस, पर्टिक्युलर आपल्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला अप्लाय करावं लागत होतं. पण या वर्षीपासून त्यांनी ही प्रोसिजर चेंज केली आहे. इथे आपण बघू शकता की एक वेबसाईट आहे fs.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप बद्दल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे स्कॉलरशिप आहेत त्या सगळ्या स्कॉलरशिप बद्दल आपल्याला माहिती मिळतं. आणि त्याच स्कॉलरशिप मध्ये आपल्याला त्या वेबसाईटमध्ये आपल्याला खूप आतापर्यंतचे जे जी आर आहेत, नोटिफिकेशन आहेत, त्याची सगळी माहिती मिळते. आणि महत्वाचं म्हणजे आपण तिथेच आपल्याला पर्टिक्युलर डिपार्टमेंटवर क्लिक करून आपण फॉर्म पण भरू शकतो. पण एक गोष्ट आहे की आपण फक्त तिथे ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. फॉर्म भरणं झाल्यानंतर आपल्याला त्या फॉर्मचं प्रिंट आउट काढावं लागतं. प्रिंट आउट काढून त्यासाठी जे इथे डॉक्युमेंट लिस्ट जोडली आहे बाजूला, ठीक आहे, ते सगळे डॉक्युमेंट त्याला अटॅच करून आपल्याला ऑफिसला जमा करावं लागतं. ते शक्यतो पुण्याचं ऑफिस असू शकतं किंवा डिव्हिजनचं ऑफिस असू शकतं. अशा प्रकारचं डिस्क्लोजर माझ्यापर्यंत तर आलं नाही, पण आपल्याला एकदा ते बघावं लागतं. ठीक आहे. शक्यतो जे पुण्याचं ऑफिस आहे ते पुण्याचं ऑफिसच पूर्ण सिलेक्शनचं प्रोसिजर फॉलो करतो. ठीक आहे. समजा आपण आता हे डॉक्युमेंट सगळे आहेत,
सगळे डॉक्युमेंट झाल्यानंतर आपण सबमिट केलं, त्यानंतर गव्हर्नमेंट लिस्ट लावतं. भरपूर सारे मुलं फॉर्म भरतात, खूप मोठी वेटिंग लिस्ट पण असते. पण नॉर्मल प्रश्न पडतो की कुठल्या बेसिसवर ही स्कॉलरशिपची लिस्ट लावली जाते. तर इथे 2 क्रायटेरिया आहेत. 2 म्हणजे एकच क्रायटेरिया आहे, ठीक आहे. पहिला क्रायटेरिया आहे सिलेक्शन टोटली आपल्या युनिव्हर्सिटीच्या रँकिंगवर बेस असते. 2015ची रँकिंग नाही, 2014च्या क्यूएस किंवा टाइम्सचे हायर एज्युकेशन रँकिंगनुसार लिस्ट लावण्यात येते. म्हणजे समजा की ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन हाय रँकिंग युनिव्हर्सिटीमध्ये मिळाला आहे, त्यांना स्कॉलरशिप मिळण्याचे खूप छान चान्सेस असतात आणि त्यांना शक्यतो स्कॉलरशिप मिळू शकते. आणि महत्वाची गोष्ट इथे म्हणजे समजा आता मी जशा पद्धतीने बोललोय की सोशल जस्टिसचं जे स्कॉलरशिप आहे, ओबीसीची जी स्कॉलरशिप आहे किंवा मायनॉरिटीची स्कॉलरशिप आहे, त्यांनी टोटल 75 जागांपैकी कोणत्या कोणत्या स्ट्रीमला किती किती जागा द्यायच्या याचं पण त्यांनी वर्गवारी केली आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर इंजिनिअरिंगला जे मुलं जातात, इंजिनिअरिंगला लगभग 20 पर्यंत जागा इंजिनिअरिंगच्या मुलांना दिल्या जाते. ठीक आहे. आणि ते पण बाकीच्या म्हणजे डिपार्टमेंट वाईज याची वर्गवारी अलग अलग आहे. जसं ओबीसी सांगायचं झालं तर 30 पर्यंत इंजिनिअरिंगला दिलं जातं. मॅनेजमेंटला ओबीसीला 10 जागा आहेत आणि बाकीला 2-3च आहेत. आणि कला शाखेचे जे ह्युमॅनिटीचे विद्यार्थी आहेत त्यांना शक्यतो 3-4 जागा वगैरे मिळतात. आणि याच्यात सगळ्या 75 पैकी लगभग 25 जे जागा असतात ते पीएचडी साठी राखीव आहे. ठीक आहे. मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार जे 25 जागा जे पीएचडी ला राखीव ठेवण्यात आले होते ते 25 विद्यार्थी मिळू शकले नाही. त्यामुळे जे जागा शिल्लक आहेत ते जागा बाकी स्ट्रीमला त्यांनी डायव्हर्ट करून दिल्या. आता याच्यानंतर आपण बघू डॉक्युमेंटची लिस्ट. तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिसते का? ठीक आहे. आपण जेव्हा अप्लाय करतो ना तेव्हा डॉक्युमेंट्सचे काटेकोरपणे पालन केलं जातं. ठीक आहे. तुम्हाला माहितच आहे की गव्हर्नमेंट स्कॉलरशिप आहे आणि जेव्हा आपण काही शासनाशी व्यवहार करतो ते डॉक्युमेंटला महत्व देतात आणि आपले व्यवस्थित डॉक्युमेंट्स आहे की नाही ते पडताळणी करण्याचं काम पण ते करतात. त्यामुळे मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही शक्यतो सगळ्या डॉक्युमेंट व्यवस्थित अप्लिकेशनच्या वेळी जमा करा. ठीक आहे. आणि ऍप्लिकेशन करायच्या वेळी जे डॉक्युमेंट आहे ते इथे मी यादी दिलीच आहे. यात महत्वाचं आहे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल. ठीक आहे. या 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. शक्यतो आर्ट्सच्या किंवा ह्युमॅनिटीजच्या मुलांकडे कास्ट व्हॅलिडिटी नसतं. त्यामुळे खूप साऱ्या अडचणीचा सामना त्यांना करावा लागतो. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी लवकरात लवकर काढून घ्या किंवा किमान अप्लाय तरी करा. ॲट द टाइम ऑफ अप्लिकेशन यू कॅन सबमिट द रिसिप्ट ऑफ द कास्ट व्हॅलिडिटी बट व्हेन यू गेट द फायनल रिझल्ट यू हॅव टू प्रोव्हाइड देम द प्रॉपर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ठीक आहे. याच्यानंतर महत्वाचं डॉक्युमेंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. आपण विद्यार्थी आहोत तर आपल्याकडे तर डोमिसाईल सर्टिफिकेट असतंच. पण शक्यतो काय होतं ना फर्स्ट जनरेशन विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम येतो की त्यांच्या वडिलांचं शक्यतो कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही. सोशल जस्टिस डिपार्टमेंटच्या मुलांना कास्ट वडिलांच्या डोमिसाईलचं तर अशी पर्टिक्युलर डॉक्युमेंटची मागणी करण्यात आली नाही पण बाकी मुलांना वडिलांचं डोमिसाईल सर्टिफिकेट पण मागितलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे ऑब्व्हियसली तुमच्याकडे अनकंडिशनल ऑफर लेटर असावं. ठीक आहे. ज्या कुठल्या युनिव्हर्सिटीला तुम्ही अप्लाय करताय त्या युनिव्हर्सिटीचं अनकंडिशनल ऑफर लेटर असावं. आणि त्या व्यतिरिक्त उत्पन्नाचा दाखला. जसं मी म्हटलं की ही जी स्कॉलरशिप आहे ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना दिली जाते. तर तुमचं शक्य उत्पन्न 8 लाखाच्या कमी असणारा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सबमिट करावा लागेल आणि त्या व्यतिरिक्त आयटीआर तुमचं आणि वडिलांचं शक्यतो ॲट द टाइम ऑफ अप्लिकेशन स्वतःचं मागतात पण इट्स टोटल डिपेंड ऑन द डिपार्टमेंट अँड द ऑफिशियल्स वी आर एंगेजिंग विथ. कधी कधी ते वडिलांचं पण आयटीआर मागतात, वडिलांचं आणि आईचं. ठीक आहे. या गोष्टी तुमच्या ध्यानात असू द्या आणि ऑब्व्हियसली जे आपल्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे मतलब काय म्हणतात
मार्कशीट्स वगैरे लागतात 10वी 12वीचे, ग्रॅज्युएशनचे, तुमचं पदवी मास्टर्स वगैरे झालं तर त्याचे जे मार्कशीट वगैरे असतात, शक्यतो तुम्ही हे जमा करताना ट्रान्सक्रिप्ट जमा करा. आणि ते महत्वाचं डॉक्युमेंट आहे आपल्या 10वीची सनद. ठीक आहे. 10वीचं सर्टिफिकेट मिळतं आपल्याला. त्याच्यावर आपली अ, जन्माचा उल्लेख असतो, डेट ऑफ बर्थ असतं आणि ते डेट ऑफ बर्थ ॲज अ व्हॅलिड डेट ऑफ बर्थ म्हणून मानलं जातं. जेव्हा आपण अ, वयाचा पुरावा वगैरे करतो, तेव्हा ते आपल्याला खूप महत्वाचं ठरतं. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त सोबत जोडताना ज्या विद्यार्थ्यांचं जी-आय-ई झालंय किंवा IELTS, TOEFL वगैरे दिले, इंग्लिश लँग्वेजची टेस्ट वगैरे दिली, त्यांना ते सर्टिफिकेट पण सोबत जोडावे लागतात. आणि त्या व्यतिरिक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, रेशन कार्ड झालं, पासपोर्ट झालं. ठीक आहे. या गोष्टी सोबत जोडाव्या लागतात आणि ते 2 महत्वाचे मुद्दे आहेत, 18 आणि 19. ठीक आहे. 18 मध्ये बोललं जातं, की 2 राजपत्रित अधिकाऱ्यांची शिफारस पत्र आणि 19 आहे वैद्यकीय प्रमाणपत्र. जे एस-सी कॅटेगरीचे मुलं आहेत, त्यांना 2 राजपत्रित अधिकाऱ्याचे शिफारस पत्र कंपल्सरी आहे आणि ओ-बी-सी किंवा बाकी लोकांना, बाकी विद्यार्थ्यांना ते शक्यतो मागितलं जात नाही. ठीक आहे. आणि हे राजपत्रित अधिकारी कोण असतात? म्हणजे आपण त्यांना म्हणतो गॅझेटेड ऑफिसर. ओके. जे गॅझेटेड आहे, क्लास 1 आहे, क्लास 2 पण आहेत, पण जे गॅझेटेड आहे, आता गॅझेटेड कोणचं झालं, तहसीलदार, नायब तहसीलदार नाही का? आणि त्या रँकिंगचे वरचे जे काही अधिकारी असतात शक्यतो ते गॅझेटेड ऑफिसर असतात. तर त्यांचं आपलं एक शिफारस पत्र घ्यायचे असतं अशा 2 अधिकाऱ्यांचे. आणि या शिफारस पत्राचा फॉर्मॅट आपल्याला जेव्हा नोटिफिकेशन आहे त्याच्यात फॉर्मॅट दिलेला आहे. आपल्याला फक्त ते फॉर्मॅट भरायचं आहे. खाली अधिकाऱ्यांचं नाव वगैरे, त्यांचं डिटेल्स वगैरे, कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि सही आणि शिक्का. या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला वैद्यकीय प्रमाणपत्र पण ॲप्लिकेशनच्या वेळेस जोडावं लागतं. मेडिकल सर्टिफिकेट त्याला आपण म्हणतो. मेडिकल सर्टिफिकेट जोडताना एक फॉर्मॅट ऑब्व्हियसली ॲट द टाईम ऑफ नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातं. तर त्या नोटिफिकेशनमध्ये खाली गेलं तर तिथे मेडिकल सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट भरून द्यायचा आणि शक्यतो मेडिकल सर्टिफिकेट गव्हर्नमेंट शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून भरून घ्यायचं असतं. जर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी असेल तर सब डिव्हिजनल हॉस्पिटल असते, त्याचे जे मेन अधिकारी असतात त्यांच्याकडून भरून घेऊ शकतात. जिल्हास्तरीय असेल तर त्या लेव्हलचे कुठलेही अधिकारी किंवा इव्हन तुम्ही प्रायव्हेट तुमचं कोणतं डॉक्टर असेल त्यांच्याकडे पण आपण वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊ शकतो. पण शक्यतो हे ध्यानात असू द्या, की त्यांच्याकडे त्यांचं मेडिकल लायसन्स असावं, त्यांच्याकडे शिक्का असावा, ऑब्व्हियसली सही पण ते करू शकतात. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त महत्वाचं डॉक्युमेंट हां, जे बॉन्ड पेपर वगैरे द्यायचं असतं. ठीक आहे. ते आत्ता ॲट द टाईम ऑफ ॲप्लिकेशन द्यायची काही आवश्यकता नाही. आपण नंतर पण ते सबमिट करू शकतो. या व्यतिरिक्त स्टेटमेंट ऑफ पर्पज, एस-ओ-पी द्यावा लागेल. ठीक आहे. आणि अ, विवाहित महिला अर्जदार घटस्फोटित असल्यास न्यायालयाचे संबंधित कागदपत्र वगैरे जोडावे लागतात. ठीक आहे. शक्यतो हे बेसिक जे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे डॉक्युमेंट्स आपल्याला जनरेट करावे लागतात. शक्यतो मुलांना कास्ट रिलीजच्या वेळेस, इन्कम सर्टिफिकेटच्या वेळेस आणि डोमेसाईलच्या वेळेस प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. हे ध्यानात असू द्या. आणि याच्यानंतर आपण बघूया स्ट्रॅटेजीज. ही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आपण आखावी लागेल, ज्यामुळे आपण ही स्कॉलरशिप मिळवू शकतो. तर तुम्हाला माझा आवाज येतोय? आर यू गाईज विथ मी? हो, येतो. ठीक आहे. थँक यू. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कुठल्याही क्षणी तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. तर आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करतो इथे. बघा की एक महत्वाचं क्रायटेरिया आहे की आपली युनिव्हर्सिटी रँकिंग. ठीक आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देते. सगळ्यांना सरसकट देत नाही. जेव्हा सगळे ॲप्लिकेशन येतात त्याची व्यवस्थित छाननी करतात. ठीक आहे. छाननी केल्यानंतर जे इलिजिबल स्टुडंट्स आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे 200 पर्यंत युनिव्हर्सिटीचं ऑफर लेटर आहे, ज्यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, तुम्ही कास्ट व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट व्यवस्थित जोडलं आहे, तुमच्याकडे डोमिसाईल आहे, तुमच्याकडे उत्पन्न व्यवस्थित आहे, त्या सगळ्या
डॉक्युमेंटची छाननी केल्यानंतर जे इलिजिबल स्टुडंट असतात ते इलिजिबल स्टुडंटची लिस्ट शक्यतो आपले डायरेक्टरेट मंत्रालयात पाठवतात. ठीक आहे. आणि तिथे जी स्कॉलरशिप कमिटी आहे ती स्कॉलरशिप कमिटी बसते आणि निर्णय घेते. शक्यतो हा निर्णय जो घेतो तो पूर्णतः अवलंबून असतो तुमच्या रँकिंगवर, युनिव्हर्सिटीच्या रँकिंगवर. ठीक आहे. म्हणजे समजा की 2 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, एका विद्यार्थ्यांची युनिव्हर्सिटी रँकिंग 10 आहे आणि दुसऱ्याची 5 आहे. तर ऑब्व्हियसली ज्याची हायर रँकिंग असते त्यांना स्कॉलरशिप दिली जाते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या ब्रँचेसनुसार पण जागाचे डिवायडेशन आहे. ठीक आहे. इंजिनिअरिंगची जागा आहे, वैद्यकीय शिक्षण काय औषधशास्त्र झालं, आर्किटेक्चर झालं, सायन्स झालं, कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स झालं, तसं आर्ट्स आणि ह्युमॅनिटीज आहे, लॉ आहे. ठीक आहे. असं शक्यतो त्यांचं जागाचं विभाजन केलेलं आहे त्यांनी, कुठल्या डिपार्टमेंटला मतलब कुठल्या स्ट्रीमला किती जागा द्यायचं ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि त्या हिशोबानं आणि आपल्या रँकिंगनुसार आपण थोडं प्लॅन करू शकतो. इथे एक सांगायचं झालं म्हणजे सगळ्यात महत्वाचा आपल्याला इथे फायदा होऊ शकतो लास्ट इयरची मेरिट लिस्ट. ठीक आहे. तुम्ही शक्यतो जे काही स्कॉलरशिपला तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्कॉलरशिपची लास्ट इयरची रँकिंग बघा. ठीक आहे. तुम्ही जर का नाही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल किंवा आर्किटेक्चरचे विद्यार्थी असेल तर आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्या रँकिंगमध्ये किती रँकिंग पर्यंत मुलांना स्कॉलरशिप मिळाली आहे ते एकदा बघा. शक्यतो ही जी रँकिंग आहे 40 पर्यंत वगैरे जाते. ठीक आहे. इंजिनिअरिंगच्या मुलांना. तसं मॅनेजमेंटच्या मुलांना ती रँकिंग 20-22 पर्यंत जातं. विज्ञानच्या मुलांना पण 30 पर्यंत जातं आणि कला शाखेचे फक्त 3-4 जागा असतात. ठीक आहे. तर आणि भरपूर सारे विद्यार्थी कला, आर्ट्स किंवा ह्युमॅनिटीज शिकतात त्यामुळे कॉम्पिटिशन थोडी जास्त असते आर्ट आणि ह्युमॅनिटीज मध्ये. आणि शक्यतो या सगळ्या जागांमध्ये महत्वाचं म्हणजे 1/3 हे मुली असावं हे पण एक तरतूद या स्कॉलरशिप मध्ये आहे. याचा पण फायनल डिसिजन घेताना प्रभाव पडू शकतो. ठीक आहे. तर महत्वाची गोष्ट तुमची युनिव्हर्सिटी बघा आणि त्यानंतर विभागीय जागा बघा आणि मागच्या वर्षीचे जे काही मेरिट लिस्ट आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करा की आपल्याला कुठल्या युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घ्यावं लागेल, कुठलं आपल्याकडे अनकंडिशनल ऑफर लेटर आणि ते सोबत आपल्याला जोडावं लागेल. ठीक आहे. महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की ही प्लॅनिंग करताना शक्यतो जे टॉप 10 किंवा टॉप 20 युनिव्हर्सिटी आहेत ना त्यावर भर द्या. तुम्ही व्यवस्थित अप्लाय केलं ना तर टॉप युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळण्यावर काही मोठी गोष्ट नाही. ठीक आहे. आपण ज्या परिस्थितीत येतो, आपण जे शिकलोय, जे अनुभवलोय ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि जसं जसं आपण पुढे जातो ना हे अनुभव आपल्याला अजून मॅच्युअर बनवतो. त्यामुळे शक्यतो जे काही फॉरेन युनिव्हर्सिटी आहेत ना ते अशा मुलांना पण चान्स देतात. त्यांना बोलवतात आपल्याकडे या शिका म्हणून. त्यामुळे भरपूर साऱ्या मुलांमध्ये एक न्यूनगंड आहे आपल्या की अरे यार ऑक्सफर्ड आहे किंवा हार्वर्ड आहे, आपण कसं जायचं तिकडे, आपण जाऊ शकतो की नाही. हा न्यूनगंड बाळगण्यात काही अर्थ नाही. पहिली गोष्ट आहे अप्लाय करणं. ठीक आहे. अप्लाय करायचे भरपूर सारे स्टेज असू शकतात. आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया व्यवस्थित भरतो की नाही युनिव्हर्सिटीचं आणि जे त्यांचे जे क्वेश्चन असतात ते व्यवस्थित भरतो की नाही, एसओपी कसा आहे आपला. आणि शक्यतो तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स तुम्ही कशा पद्धतीनं त्याचं कॅपिटल करता हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्या बेसिकच्या गोष्टीवर तुम्ही अप्लाय करू शकता आणि चांगल्या युनिव्हर्सिटी मध्ये पण ऍडमिशन मिळतो. जर तुम्हाला टॉप युनिव्हर्सिटीमध्ये, मी असं बोलत नाही की तुमची 50 रँकिंगच्या वर वगैरे तुमची युनिव्हर्सिटी असेल तर तुम्हाला मिळू शकत नाही असं म्हणत नाही मी. पण शक्यतो ज्या मुलांचं युनिव्हर्सिटी रँकिंग हाय आहे त्यांना मिळतं. आणि राहिलं दुसरी गोष्ट बाकीच्या मुलांना मिळत नाही का. ठीक आहे. बघा काही वेळेस आपल्याला काही सांगता येत नाही. काही वेळेस अप्लिकेशन कमी आले किंवा आपण ज्या स्ट्रीमला अप्लाय करतोय त्या मुलांनी अप्लाय नाही केलं किंवा जे हायर रँकिंग वाली युनिव्हर्सिटी आहेत त्याच मुलांनी अप्लाय केलं तर ऑब्व्हियसली आपले चान्सेस वाढतात. महत्वाची गोष्ट आहे की आपण शक्यतो जे टॉप रँकिंग युनिव्हर्सिटीमध्ये आहेत तिथे अप्लाय करा. भरपूर सारे युनिव्हर्सिटी आहेत. युके मध्ये सांगायची गोष्ट झाली तर ऑक्सफर्ड, कॅम्ब्रिज, इम्पेरियल कॉलेज लंडन, UCL,
किंग्स कॉलेज, एडिनब्रा, युनिव्हर्सिटी ऑफ एडिनब्रा, ठीक आहे. ते टॉप कॉलेजेस आहे, तिथे अप्लाय करू शकता. इव्हन US मध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये पण टॉप रँकिंगचे खूप छान युनिव्हर्सिटी आहेत, तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. हा, तर स्ट्रॅटेजीमध्ये इथे आपण लिहिलेलं आहे, गेट ऍडमिशन द हायर रँकिंग युनिव्हर्सिटीज ऑफ द focus on engineering, science, management streams as they are preferred fields. जसं ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हटलं, ज्या इंजिनिअरिंगच्या मुलांना जवळपास 20 स्कॉलरशिप दिली जाते. मॅनेजमेंट, ओबीसीसाठी मॅनेजमेंटसाठी 8 ते 10 जागा दिल्या जातात आणि सायन्ससाठी पण 8 ते 10 जागा राखीव आहेत. आणि त्या व्यतिरिक्त चॅलेंजेस मध्ये हेच चॅलेंजेस मला सांगायचं आहे की आर्ट्स आणि ह्युमॅनिटीजच्या मुलांना खूप कमी स्कॉलरशिप मिळाली जाते. ते 3-4 जागा, 75 पैकी 3-4 जागा असतात. त्यामुळे शक्यतो हाय रँकिंग युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन असेल तर नक्की अप्लाय करा. आणि शक्यतो मुलांचं भरपूरदा काय होतं, माझ्या पण मित्राचं असं झालं की त्याच्याकडे UCL कडून ऍडमिशन होतं. UCL 9th किंवा 9th रँकिंगची युनिव्हर्सिटी आहे, पण वेळेत त्याचं IELTS ची एक्झाम वगैरे तो देऊ शकला नाही, त्यामुळे त्याला अनकंडिशनल मिळालं. मला तुम्हाला खरंच सांगणं आहे की तुम्ही शक्यतो जे कंडिशन असतात आपल्या ऑफर्सचे ते फुलफिल करायसाठी प्रयत्न करा. शक्यतो भरपूर साऱ्या मुलांचे एकच इश्यू असतो की IELTS किंवा टोफेल आपल्याला निघेल की नाही, किंवा GRE किंवा GMAT वगैरे. GMAT आणि GRE शक्यतो US साठी मागतात, जे इंजिनिअरिंगचे आणि सायन्स फील्डचे मुलं आहेत. असं नाही की प्रत्येक युनिव्हर्सिटीच तुम्हाला GRE किंवा GMAT मागत असेल, असं काही नाही आहे. युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी हा क्रायटेरिया चेंज होतो. ठीक आहे. तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचं आहे, ज्या कोर्स शिकायचा आहे, त्या कोर्सला जाऊन त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करा, तुम्हाला हे सगळं माहित पडेल. आणि महत्वाचं म्हणजे आजकाल खूप सारे कन्सल्टन्सीज आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि एकलव्य तर आपल्यासोबत आहेच. ठीक आहे. शक्यतो ही कंडिशन असतात ते पूर्ण फुलफिल करा आणि त्याच्यानंतर सबमिट अप्लिकेशन as early as possible to avoid the last minute issues. विजिट पुणे ऑफिस इन पर्सन टू सबमिट द डॉक्युमेंट. जसं मी आधी तुम्हाला म्हटलंय की ऑनलाईन अप्लाय करा, त्याच्यानंतर आपले सगळे डॉक्युमेंट्स आणि ऑनलाईन अप्लाय केलेला फॉर्म असं आपल्याला पुणे ऑफिसला सबमिट करावं लागेल. आणि सोबतच अल्टरनेटिव्ह फायनान्शियल सपोर्ट ऑप्शन पण एक्सप्लोर करत राहा. ठीक आहे. सांगायचं झालं तर भरपूर सारे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट पण स्कॉलरशिप देतात. लोनचं काय होऊ शकतं का ते बघा, जायचं असेल तर. आणि शक्यतो तुम्हाला गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मिळाली तरी सुरुवातीला आपल्याला काही पैसा खर्च करावा लागतो. खर्च म्हणजे खर्च करावा लागत नाही, नंतर ते रिम्बर्स होतं. जसं विजा अप्लिकेशन झालं, इन्शुरन्स पेमेंट झालं किंवा ट्रॅव्हलिंग, सुरुवातीचे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वगैरे झाले आणि सुरुवातीचं हाय सवलत. का तर शक्यतो स्कॉलरशिप जरी मिळाली त्यानंतर 2-3 महिन्यानंतर आपल्याला सगळे स्कॉलरशिप सगळे म्हणजे अर्धे आणि अर्धे असं 2 पार्टमध्ये डिवाइड असतात, ते पैसे मिळतात. तेव्हापर्यंत आपण सस्टेन करू शकू एवढं खर्च तर आपल्याला करावं लागेल. त्यामुळे तुम्ही शक्यतो पात्र असाल किंवा लुकिंग फॉरवर्ड टू रिसीव्ह स्कॉलरशिप, प्लीज लुक फॉर द अदर फायनान्शियल सपोर्ट. अँड चॅलेंजेस महत्वाचं पार्ट आहे. ठीक आहे. जसं म्हटलं की लिमिटेड सीट्स आहे, आपण फोकस करावं लागेल की आपण कुठल्या स्ट्रीम मध्ये भरणार आहोत, कुठल्या युनिव्हर्सिटीला भरणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर अनकंडिशनल ऑफर्सचे भरपूर सारे मुलांचे इश्यूज असतात, शक्यतो इंग्लिश बाबत. मला वाटतं की त्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे. आणि इंग्लिश खूप मोठी गोष्ट वगैरे असं नाही. ठीक आहे. IELTS नॉर्मली निघून जातं आणि आपण ज्या कंडिशनला आहोत त्या कंडिशनला आपल्याला इंग्रजी येतं. फक्त एक कॉन्फिडन्स हवा असतो बोलण्यासाठी. आणि इंग्लिश लँग्वेजची टेस्ट आहे ना, खूप हाय क्वालिटीची इंग्लिश रँकिंग, म्हणजे खूप इंग्लिश वगैरे आपलं चेक करतो अशातला भाग नाही. हॅलो, माझा आवाज येतो? आवाज व्यवस्थित येतोय. मे बी अर्पण भाऊ तुम्ही नेटवर्क मध्ये नसाल. ओके, ठीक आहे. तर हा, जर आपण बोलत होतो इंग्लिश बद्दल, शक्यतो शक्यतो जे टॉप युनिव्हर्सिटीज आहेत, ठीक आहे, ते IELTS मागतातच. कमीत कमी 6.5, 6 किंवा 6.5 नॉर्मली स्कोर मागतात आणि वी आर कॅपेबल इनफ टू गेट दॅट स्कोर. ओके. आपल्या मनात एक भीती असते, अरे यार होणार की नाही. शक्यतो आपल्याला माहित आहे की फीस पण 17-18 हजार रुपये आहे, ती पण मोठी गोष्ट असते आपल्याकडे. मला पण माहित आहे की कसं मॅनेज केलं ते. पण शक्यतो ती भीती नाही, फक्त आपल्याला एक आहे की आपल्याला अभ्यास करावा लागेल. माझं सांगायचं झालं तर मी
ऑनलाईन क्लास लावला होता. एकलव्याने पण मला मदत केली आणि महत्वाचं म्हणजे मी जवळपास जॉब केल्यानंतर रोज जवळपास 3 महिने काहीतरी मी IELTS वगैरे प्रिपेअर केलं. ठीक आहे. तर मला वाटतं की तुम्ही करू शकता. सगळेच लोक करू शकतात. मग मला कॉन्फिडन्स येत नव्हता, अरे आम्ही देऊ की नाही, देऊ की नाही. त्यामुळे 3 महिने व्यवस्थित अभ्यास वगैरे केला मी. 3 महिने म्हणजे 3 महिने नॉर्मल बघा. माझ्याकडे काय म्हणतात त्याला ऍडमिशन होती, जॉब होता. शक्यतो 3 महिने म्हणजे रोज 1-2 घंटे मला काहीतरी अभ्यासाला मिळायचे. त्यामुळे करतो म्हणत असे 3 महिने निघून गेले मला. पण हा, शक्यतो आपण अभ्यास केला व्यवस्थित तर एका महिन्यात तुम्ही IELTS काढू शकता. ठीक आहे. एक काही स्ट्रॅटेजी असतात, ते स्ट्रॅटेजी फक्त फॉलो करावं लागतं आपल्याला. आणि त्याच्या व्यतिरिक्त चॅलेंजेस टू ऑब्टेन डॉक्युमेंट्स, हा ज्या डॉक्युमेंट्स बद्दल मी बोललो, शक्यतो कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमिसाईल याची तुम्ही आधीच खात्री करून ठेवा. शक्यतो डोमिसाईलच्या बाबतीत सांगायचं झालं तर मला तो डोमिसाईलचा इश्यू आला होता. माझी तर डोमिसाईल माझ्याकडे पण होती, पण माझ्या वडिलांची नव्हती. ठीक आहे. तर भरपूर सारे डॉक्युमेंट्स करून शेवटी मला डोमिसाईल सर्टिफिकेट मिळालं, पण इट्स अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. सो तुम्हाला सांगायचं असं आहे की यू आर लुकिंग फॉर टू गेट दी स्कॉलरशिप, आतापासूनच या डॉक्युमेंट जमा करणं चालू करा. ठीक आहे. जे क्वेश्चन्स आहे आपण झालंच माझं 2-4 मिनिटांमध्ये. ठीक आहे. डिले इन अप्लिकेशन सबमिशन अँड अप्रुव्हल प्रोसेस. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं की SC आणि ST जे फॉरेन स्कॉलरशिप देतात त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे आणि मला आशा आहे की त्यांचा रिझल्ट पण लवकरात लवकर लागेल आपला कोर्स सुरू व्हायसाठी. ठीक आहे. पण बाकीच जे दुसरे स्कॉलरशिप आहे, प्लॅनिंग कमिशनचे झालं, मराठा स्कॉलरशिप झालं, OBC स्कॉलरशिप झालं, मायनॉरिटी स्कॉलरशिप झालं, इव्हन ओपनची जे हायर एज्युकेशनची स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिपची डेडलाईन शक्यतो मे आणि जून मध्ये असते. ठीक आहे. मे 15 पर्यंत लगभग चालू होऊन जातं आणि 15 जून पर्यंत आणि 30 जून पर्यंत वगैरे डेडलाईन असते. ठीक आहे. पण याला प्रोसेसला थोडा वेळ लागतो. कधी कधी काय होतं की आपली कॉलेज जॉईन करायची डेट पण कधी कधी निघून जाते. तर चॅलेंजेस मध्ये आहे की थोडं लेट होतं आहे आणि महत्वाचं म्हणजे ऑब्विसली लास्ट पॉईंट डिले इन पब्लिशिंग द सिलेक्शन लिस्ट. ठीक आहे. ज्या पद्धतीने आम्ही लास्ट इयरला प्रयत्न केला, आम्ही भरपूर साऱ्या लोकांना आपण भेटलो आणि त्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून येण्याचा प्रयत्न केला की तुम्ही वेळेत प्रोसिजर चालू करा, त्यामुळे कोणत्याही मुलाचं नुकसान होणार नाही. ज्या पद्धती जसं मी तुम्हाला लास्ट आत्ताच सांगितलं की भरपूर साऱ्या मुलांना आपल्या मुलांना आपण लास्ट इयरला स्कॉलरशिप मिळाली होती, पण ती स्कॉलरशिप अदर दॅन द सोशल बेसिक स्कॉलरशिप ओके थोडी लेट लागली, म्हणजे सप्टेंबरमध्ये काहीतरी लागली, पण तेव्हापर्यंत कॉलेज सुरू झालं होतं. त्यानंतर मुलांना अजून 1 महिना लागतो प्रोसेस करायचा, की शक्य म्हणजे नॉर्मली 1 महिना तर लागतं. का तर त्यांना कॅश घ्यायचं असतं. जेव्हा आपल्याला स्पॉन्सरशिप लेटर मिळाल्यानंतर, जेव्हा स्कॉलरशिप मिळाल्यानंतर गृह चौकशी वगैरे होतं, त्यानंतर आपल्याला स्पॉन्सरशिप लेटर मिळतं आणि विजा प्रोसेस वगैरे. शक्यतो या सगळ्या प्रोसेसला कमान 1 महिना तरी लागतो. त्यामुळे आपले भरपूर सारे मुलं जाऊ शकले नाही. पण मला सांगायचं आहे की या गोष्टी लक्षात ठेवा आणि शक्यतो बॅकअप पण विचारात घ्या. म्हणजे यावर्षी आपलं स्कॉलरशिप आहे, आपण जाऊ शकलो नाही, तर पुढच्या वेळेस आपण ते स्कॉलरशिप कंटिन्यू करून घेऊ शकतो आणि चांगल्या दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये पण आपण ऍडमिशन घेऊ शकतो. तशा पद्धतीने फक्त परमिशन जी आहे ती मंत्रालयातून घ्यावी लागते. आणि भरपूर सारे मुलं 2 ऑफर लेटर घेऊन ठेवतात. ठीक आहे. तर ही स्ट्रॅटेजी मला वाटते तुम्ही पण फॉलो करायला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे, ठीक आहे, आणि समजा यदाकदाचित असं होऊ नये, पण यदाकदाचित उशीर झाला रिझल्टला आणि आपलं कॉलेज वगैरे सुरू झालं शक्यतो सप्टेंबरमध्ये वगैरे, तर आपलं जाणं होत नाही. पण भरपूर सारे जे ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीज आहेत, टॉप रँकिंग ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी आहे, त्यांचं कोर्स शक्यतो जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होतं. मला अशा वेळेस सांगायचं आहे की तुम्ही ठीक आहे, ज्या युनिव्हर्सिटीला अप्लाय केला आहे, स्कॉलरशिप मिळालाय, ठीक आहे, पण शक्यतो अशा प्रकारच्या ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीला आपण अप्लाय करा. त्यामुळे तुमचं वर्ष वाया जाणार नाही. महत्वाचं म्हणजे माझ्या बाबतीत असं झालं, मी वेळेत जाऊ शकलो नाही. नंतर
ऑब्व्हियसली मला जॉब वगैरे होता त्यामुळे असं झालं नाही, पण भरपूर सारे मुलं जॉब वगैरे सोडून हे प्रोसिजर फॉलो करतात, त्यांच्यासाठी खूप कठीण होऊन जातं. पण पण बॅकअप ऑप्शन म्हणून का नाही, एक जे जो कोर्स जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये सुरू होणार असेल पुढच्या वर्षीसाठी, ठीक आहे, तर अशा युनिव्हर्सिटीला पण अप्लाय करून ठेवा. जर त्यांच्याकडे ऑफर आलं असेल तर तुम्ही ही जी स्कॉलरशिप आहे त्या युनिव्हर्सिटीच्या नावावर ट्रान्सफर करून घेऊ शकता, ठीक आहे. ती सुविधा महाराष्ट्र गव्हर्नमेंट देते. शक्यतो भरपूरदा असं बोललं जातं की आपण बघू काय, असं तसं नाही का. तुम्हाला आता माहित आहे गव्हर्नमेंट चे काय काय प्रॉब्लेम असू शकतात, त्यांच्याशी डील करणं कसं करावं ते. पण शक्यतो आहे की ही जे आहे स्कॉलरशिप एक्सटेंड होऊन जातो, ठीक आहे. त्या पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. आय थिंक मी भरपूर सारा टॉपिक कव्हर केलोय, ठीक आहे. या व्यतिरिक्त तुम्ही काही विसरलो असेल, सांगायचं राहिलं असेल तर यू गाइस कॅन आस्क मी आउट. ओके, या आई एम डन. सर, ये जो 55% का क्राइटेरिया है, जो परसेंटेज, तो वो चेंज नहीं होगा ना नेक्स्ट, मतलब मैं नेक्स्ट ईयर अप्लाई करूँगी स्कॉलरशिप के लिए, ये साल मेरा ग्रेजुएशन कंप्लीट हुआ तो मैं नेक्स्ट ईयर अप्लाई, तो 55% कुछ 60 या 75 इंक्रीज नहीं होगा ना? नहीं, मुझे तो नहीं लगता अभी इंक्रीज होगा करके, क्योंकि लास्ट ईयर ऐसा ही किया गया था. लास्ट ईयर गवर्नमेंट ने जो मिनिमम एजुकेशन क्राइटेरिया 75 किया था, ठीक है, बट बहुत सारा रेजिस्ट हुआ, प्रोटेस्ट हुआ, तो उन्होंने फिर से 55 कर दिया, ठीक है. तो मुझे नहीं लगता कि इन नियर फ्यूचर वो चेंज करेंगे. हाँ, बिकॉज मेरे रिलेटिव कजिन्स भी गए ना, तो उनके 75 और 60 थे, तो मेरे इतना अभी है नहीं, तो मैं 55 है, मतलब वो इट डजंट मैटर. मतलब देखो कि आपको बस 55 मिनिमम मार्क्स चाहिए, और यूनिवर्सिटी का जो कुछ भी टॉप रैंक की यूनिवर्सिटी है उनका ऑफर लेटर चाहिए, ठीक है. उस पर ही बस ऑफर लेटर पे आपका सिलेक्शन होगा. बस इलिजिबिलिटी क्राइटेरिया है, आपको मिनिमम 55 चाहिए, और मुझे नहीं लगता कि 1-2 साल में चेंज होगा करके. डोंट वरी अबाउट दैट. ओके, थैंक यू. ओके, एनी अदर क्वेश्चंस? दादा, मी मगाशी प्रश्न केलेला, मला हा, 2 बोला. ऑफर लेटर आहेत. एक आहे एडिनब्रा, जे की अनकंडिशनल आहे, सॉरी कंडिशनल आहे, आणि दुसरं आहे ब्रिस्टल, जे की अनकंडिशनल आहे. सो मला ब्रिस्टल पहिलं आलं आणि एडिनब्रा एक साधारणतः 1 आठवडा झाला तेव्हा आलं. ब्रिस्टलच्या केसमध्ये मला IELTS द्यायची गरज नाही पडली. तर मग स्कॉलरशिप साठी जर का आपण जातोय, अर्थातच मी प्रयत्न करतोय की एडिनब्रा वरती एक तर वेवर भेटो, कारण की डेडलाईन बघता ह्या गोष्टी मॅनेज कशा होतील म्हणून मी त्यांना एक मेल पण लिहितोय. समजा तसं झालं तर चांगलंच, पण IELTS मग स्कॉलरशिप साठी देणं गरजेचंच आहे का, जर का युनिव्हर्सिटी अनकंडिशनल देते ऑफर? नाही, बघ, टोटली डिपेंड ऑन युअर युनिव्हर्सिटीज कंडिशन. ओके, जर युनिव्हर्सिटी अनकंडिशनल तुला देत असेल तर अशा प्रकारचं डॉक्युमेंट स्कॉलरशिपच्या वेळी सबमिट करायची काही आवश्यकता नाही, ठीक आहे. पण तू मला विचारशील, अरे यार इडिनब्राला अप्लाय करू की ब्रिस्टॉलसाठी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू, मी तर म्हणेल इडिनब्रा, ठीक आहे. यावर्षी काहीतरी 55 काहीतरी रँकिंग आहे ब्रिस्टॉलची, नाही किती आहे? 54 आणि इडिनब्राची किती आहे? 27. ओके, ही रँकिंग नाही खूप मॅटर करते, ठीक आहे. मला वाटतं की आता अप्लिकेशन डेडलाईन आहे ना 30 आहे, 27 आहे, सॉरी 30 तारीख आहे आपली. मला वाटतं की तू ट्राय करायला पाहिजे एकदा IELTS, ठीक आहे. 30 तारीख आहे आणि शक्यतो 15 दिवस अजून एक्सटेंड होऊ शकते डेडलाईन, ठीक आहे. जर नाही जरी झाली ना, बघ आजची 6 तारीख आहे, ठीक आहे, तू शक्यतो 16 तारखेला वगैरे ऑनलाईन IELTS दिलं ना, रिझल्ट 3-4 दिवसात येऊन जातो. येस, ठीक आहे. त्याच्यानंतर तुला कंडिशनल ऑफर अनकंडिशनल करायला पण टाइम मिळून जातो 2-4 दिवस, ठीक आहे. अशा बाबतीत असं पण आहे, तू तुझं कंडिशनल जोडू शकतो ऑफर, आणि कंडिशन जी आहे ना IELTSचं सर्टिफिकेट पण सोबत जोडून तू अप्लाय करू शकतो, ठीक आहे. ही फॅसिलिटी गव्हर्नमेंट देतं आणि ते समजून पण देतात. पण शक्यतो तुला जर स्कॉलरशिप पाहिजे नसेल ना, तर इडिनब्राला अप्लाय कर. तू मागच्या वर्षी लिस्ट बघितली आहे का? हो, बघितली आहे. ब्रिस्टलचे पण मी बरेचसे बघितले, पण तुम्ही जे आता सेक्शन साठी म्हटलं, माझं ब्रिस्टल जे आहे ते इंजिनिअरिंग विथ मॅनेजमेंट असा कोर्स येतो, आणि जो एडिनब्रा आहे तो रिन्युएबल एनर्जीज मध्ये आहे, सस्टेनेबल रिन्युएबल एनर्जी टेक्नॉलॉजी असा.
इंजिनिअरिंग. जर म्हणजे इंजिनियर असेल तर ब्रिस्टॉल पर्यंत यायला पाहिजे. मी एकदा लिस्ट चेक करतो, ठीक आहे, माझ्याकडे आहे तर मी तुला पाठवतो. पण जर असेल ना तर ऑब्व्हियसली वेल अँड गुड, यू हॅव टू गो फॉर द ब्रिस्टॉल ओनली. बट जर वेळ असेल तर तुला तू ऑब्व्हियसली IELTS द्यायला पाहिजे, तुझे चान्सेस वाढेल त्याच्यामध्ये. येस येस येस. ठीक आहे. आणि एक अजून माझा प्रश्न होता की विजाचं हम्म. तुम्ही मेन्शन केलं की पासपोर्ट हवा आणि विजा, पण आता तर तशी विजाची प्रोसेस काही चालू केलेली नाही, हो तर हो विजाचं नाही इलिजिबिलिटी म्हटलं, विजा इलिजिबिलिटी. शक्यतो काय होतं ना की ज्यांच्याकडे क्रिमिनल चार्जेस वगैरे आहेत असे लोक विजासाठी अप्लाय इलिजिबल नसतात. हम्म, हम्म. ठीक आहे, ते इलिजिबल म्हटलंय की आता अप्लाय करताना फक्त आपल्याला पासपोर्ट पाहिजे. येस, म्हणजे सध्या फक्त पासपोर्ट, आपल्याला कुठल्या विजा ऑफिस कडून कुठलंही सर्टिफिकेट किंवा पोलीस स्टेशन कडूनही गरजेचं नाही. नाही 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 काही नाही, येस, फक्त हो. आपल्याला पासपोर्ट सबमिट करावा लागेल. थँक्यू. थँक्यू. हॅलो. हाय सचिन दादा. हा, म- हो, सॉरी. माझा हा प्रश्न होता की जसं ना माझ्याकडे एडिनबर्गची ऑफर आहे आणि LAC कडून पण मला ऑफर लेटर आलेलं आहे. बरं. तर माझं कंडिशन फक्त म्हणजे IELTS फुलफिल करायचं आहे. पण एडिनबर्गची जी रँकिंग आहे ना ती LAC पेक्षा म्हणजे हायर रँक आहे. बरं. हा, तर मग पण मला असं वाटतं की LAC वाला जो कोर्स आहे तो जास्त बेटर आहे. तर म्हणजे व्हॉट यू थिंक की मी LAC सोबत जायला पाहिजे की एडिनबर्ग, म्हणजे स्कॉलरशिप साठी बघ, फक्त एडिनबर्गला जाऊ? हे तुझ्या अप्रोचवर डिपेंड आहे. ठीक आहे. मला वाटतं की तुला स्कॉलरशिप पाहिजे नसेल आणि शक्यतो जो एक्सपिरियन्स असणार स्टुडंट एक्सपिरियन्स ऑब्व्हियसली युनिव्हर्सिटी डिपेंड करतं, पण करिक्युलम ऑलमोस्ट सेम असतं. पण तुला जर वाटत असेल मला दुसरी स्कॉलरशिप मिळेल किंवा मी अल्टरनेटिव्ह फंडिंग जाऊन LSE ला शिकू शकेल, तर ऑब्व्हियसली यू कॅन गो फॉर LSE, अप्लाय तर करू शकतो. ठीक आहे, स्कॉलरशिप भेटायचं नाही भेटायचं ती नंतरची गोष्ट झाली. पण मला वाटतं की तुला स्कॉलरशिप पाहिजे नसेल आणि स्कॉलरशिप शिवाय तू बाहेर शिकणं तुझ्यासाठी कठीण असेल, तर यावेळेस तू एडिनबर्गचा विचार करायला पाहिजे. ठीक आहे. ओके. का तर आपलं हा मुद्दा आज पण आम्ही बोलत होतो की स्कॉलरशिप आहे रँकिंग मागे धावतं, एक्सलन्स किंवा क्वालिटी ऑफ एज्युकेशन मागे नाही का. आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स खूप रेप्युटेड आहे, खूप चांगलं त्यांचं करिक्युलम वगैरे आहे, पण त्यांची रँकिंग नाही ज्याच्यासाठी त्या स्कॉलरशिपसाठी आपल्याला पाहिजे नाही का. तर मला वाटतं इट्स युअर चॉईस. तर तुम्हाला जर विचार असेल काय करू, तर डिसाईड कर तुला तो पर्टिक्युलर कोर्स महत्वाचा आहे की तू एडिनबर्गला जो कोर्स आहे ते कम्प्लीट करून पण बाकीच्या क्रायटेरिया पूर्ण करू शकतो, की ते शिकू वगैरे शकतो किंवा तुझे स्किल्स वगैरे डेव्हलप करू शकतो. मला वाटतं की बाहेर येणं शिकायला येणं जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. इथे आल्यानंतर ऑब्व्हियसली वी कॅन एक्सप्लोर. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू. स्कॉलरशिपचा विचार करायचा तर यू हॅव टू गो फॉर द हायर रँक युनिव्हर्सिटी. थँक्यू. Hi Sachin. हाय. हाँ, थैंक यू फॉर दिस इन्फॉर्मेटिव सेशन. एक क्वेश्चन था मेरा रिगार्डिंग जो एनुअल इनकम है ना, उसके रिगार्डिंग आप थोड़ा और बोल सकते हैं. उसमें से मेरे मम्मी पापा की इनकम रहेंगी या फिर मेरी भी इनकम उसमें इंक्लूड रहेंगी? फैमिली इनकम. आप मम्मी तो पापा की उसमें और आपके सिबलिंग्स होगी तो उनकी. ओके. बट बाय डिफॉल्ट अगर मेरा बाहर अगर सिलेक्शन होता है या स्कॉलरशिप मिलती है तो मेरा तो एनुअल इनकम तो जीरो रहेगा ना, फिर उसमें क्या करेंगे हम? नहीं, फैमिली इनकम चेक करता है. और यहाँ पर बस इनकम चेक करते नहीं. क्या हुआ ना कि बहुत पिछले साल या उसके पहले साल ऐसा हुआ कि बहुत सारे स्टूडेंट हैं उनका फैमिली इनकम ज्यादा था बट पर्सनल इनकम कम था. तो जब वो होम विजिट के लिए आते हैं ना और इवन ITR वगैरह चेक करते तो उनको पता चला कि दे हैव द फैमिली इनकम मोर देन 1 लाख, उनका स्कॉलरशिप वहाँ पर रद्द हुई थी. ठीक है, यू हैव टू बी केयरफुल. ओके. क्योंकि मिस मेरी इनकम ही 8 लाख से ज्यादा है. नहीं, फैमिली वहाँ पर क्लियर बोला गया है कि फैमिली हाँ, इनकम. तो फिर उसमें तो मैं उसकी जो स्टार्टिंग एलिजिबिलिटी क्राइटेरिया वही मैं मीट नहीं कर पा रहा हूँ आई थिंक.
होतो है, Okay. ये तो होता है। फैमिली इनकम वही देखते हैं कि यहाँ पर भी पॉइंट होता है मैंने अच्छी फैमिली। Okay. Yeah, thank you. और ठीक है, any other questions guys? एक फक्त आता हे जे इन्कम सर्टिफिकेट आहे ती मी एका SBI आशासाठी काढलं होतं, तर ते 31 मार्च पर्यंत व्हॅलिड होतं. ते माझ्या मते 24-25 होते. तर आता मी नवीन इश्यू करायला जाईल ते 25-26 रनिंग साठी असेल. आणि त्याच्यात एक एक अशी अडचण येते की जी पेन्शन, माझी आई पेन्शनर आहे, ह्या वर्षीपासून ती पेन्शन जी आहे ती अर्धी होणार आहे. सो मला मी थोडा शुअर नाही फक्त त्या गोष्टीला घेऊन की पेन्शन तशी अर्धी होणार आहे, पण स्टील याचा म्हणजे मला एक क्रायटेरिया लक्षात घ्यायचा आहे की जेवढं इन्कम कमी त्याचाही फरक पडतो का, मला हे विचारायचं. नाही, त्याचा काही फरक पडत नाही. फायनल सिलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटीज रँकिंगच ग्राह्य धरली जाते. ठीक आहे. आणि तुझा जो प्रश्न राहिला उत्पन्नाचा, तर सोशल वेल्फेअर डिपार्टमेंटने जे नोटिफिकेशन काढलंय ना, त्याच्यात त्यांनी असं सांगितलंय की आम्ही जो लास्ट डेट आहे 30 एप्रिल वगैरे आहे, ज्यामुळे ज्यांचं इन्कम सर्टिफिकेट 23-24 आहे, ते 23-24 इन्कम सर्टिफिकेट तुम्ही सबमिट करू शकता. हे ऑप्शन दिलंय. आणि ज्यांच्याकडे नवीन सर्टिफिकेट आहे ती नवीन पण जोडू शकता. इट्स ऑन यू कोणचं तुला जोडायचं आहे. असं क्लिअर त्यांनी नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलं आहे. ठीक आहे. आणि शक्यतो 8 लाखाच्या कमी असेल ना, तर यू डोंट हॅव टू वरी अबाउट. फक्त अप्लाय कर आणि सिलेक्शन क्रायटेरिया फक्त युनिव्हर्सिटी रँकिंग. थँक्यू सो मच. हा, चालेल. थँक्यू. दादा काही विचारू शकता ते काय? हा, बोल. तुमचा मेल आयडी किंवा काही जर का तुम्ही असाल तेवढं माझा मेल आयडी, हा, इथे मेल आयडी आणि माझा मोबाईल नंबर आहे. थँक्यू दादा. हा, अजून कोणाला काय प्रश्न असेल? काही बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करताना बहुत सारे इश्यू असतात. ठीक आहे. शक्यतो जास्तीत जास्त जे इश्यू असतात ना, त्यांचे GRचं वगैरे, नाही का, खूप सारे GR झाले. काही वेळेस बहुत कॉम्प्लिकेटेड होऊन जातं की कोणता GR वगैरे फॉलो करायचा. शक्यतो यासाठी जे लेटेस्ट GR आहे त्या GRचे जे क्वालिटी, जे काही पॉइंट्स आहेत तेच फॉलो केलं जातं. आणि महत्वाचं म्हणजे अप्लाय करताना ना, जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्सवर थोडं लक्ष द्या. भरपूरदा काय होतं ना की आपण घाई गडबडीत त्यांना एखादी डॉक्युमेंट मिस होऊन जातं किंवा आपण सबमिट करू शकत नाही. तर ही गोष्ट ध्यानात असते आणि व्यवस्थित डॉक्युमेंट सबमिट करा. आणि शक्यतो जे OBC मायनॉरिटी आणि बाकीच्या स्कॉलरशिपसाठी जे विद्यार्थी जातात त्यांना वेळ आहे आता पण. तर मला सांगायचं असं आहे की तुम्ही आतापासून डॉक्युमेंट जमा करून ठेवू शकता. सो जेव्हा आपले अप्लिकेशन चालू होईल तुम्हाला धावपळ वगैरे होणार. ठीक आहे. काही प्रश्न मेसेज बॉक्स मध्ये आहेत का? हॅलो सचिन. हाय. मला असा प्रश्न होता की आता जे 30 एप्रिल पर्यंत आहे जी डेडलाईन आहे, तुला आयडिया आहे का की ती वाढू शकते का पुढे? या टायमिंगला खूप लवकर हे झाले. हा, महत्वाचं म्हणजे या टाइमला त्यांनी 45 दिवसाचा कालावधी पण दिलाय, बरोबर. म्हणजे 1.5 महिना जवळपास टाइम दिलाय. 15 मार्चला काहीतरी स्कॉलरशिप सुरू झाली होती. ठीक आहे. शक्यतो मागच्या वर्षीचं किंवा त्याच्या आधीचं सांगायचं झालं तर त्यांनी प्रत्येक वेळेस 15 दिवसासाठी टाइम वाढवला आहे. ठीक आहे. मला तर कन्फर्म सांगता येणार नाही की वाढेल की नाही, पण शक्यतो वाढू शकतो. का तर भरपूर सारे आपले मुलं असतात शेवटच्या 8 दिवसात जास्त अप्लाय करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे मला वाटतं की वाढू शकतो. मला सांगायचं आहे की शक्यतो होत असेल तर 30 तारखेपर्यंत सबमिट करा आणि पुण्याच्या ऑफिसला जाऊन या, एकदा कन्फर्म करून द्या वाढणार आहे की नाही का. हो, त्याच्यानंतर तुझा संदेश आहे. थँक्यू सचिन. थँक्यू.
आणि शक्यतो तुम्ही अप्लाय करताना अनकंडिशनल ऑफर लेटरच सबमिट करा. का तर अशी क्लिअर अट तिथे लिहिली आहे की आपल्याकडे अनकंडिशनल ऑफर लेटर असावं. आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत? ओके, तर थँक्यू सो मच सचिन या सेशनसाठी. बिझी शेड्यूल मधून तू वेळ दिलास त्याबद्दल आभारी आहे. आणि जर आम्हाला काही अडचणी आल्या तर आम्ही नक्कीच तुझ्यापर्यंत रिच आउट होऊ. बाकीच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलाय आणि त्याची लिंक मी चॅट बॉक्स मध्ये दिली होती. तिथं आपण तुमचे डॉक्युमेंट रिलेटेड किंवा ऑफर लेटर रिलेटेड ज्या काही क्वेरी आहेत त्या क्वेरीजला आन्सर करू. तर तुम्हाला जर तो ग्रुप जॉईन करायचा असेल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तो ग्रुप जॉईन करा. आणि या नोटसह हे सेशन इथेच थांबूयात. थँक्यू सो मच. थँक्यू सचिन. आणि तुम्ही सगळेजण जॉईन झालात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक्यू. ओके, थँक्यू एव्हरीवन. येस, थँक्यू सचिन. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू गाइस.